लालबागच्या राजाच्या विसर्जनाला जो उशीर झाला ना, त्यामागची कारणं अगदी थोडक्यात. तुम्ही ऐकलं असेलच, अनंत चतुर्दशीला राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोचली. पण मग काय झालं? एक वेगळाच सीन झाला. गुजरातहून एकदम नवीन मोठा तराफ आणला होता, पण तरीही गोंधळ उडाला. तर सगळ्यात पहिलं कारण काय? समुद्राची भरती. हो, मूर्ती पोचायला उशीर झाला ना, त्यामुळे ओहोटीची म्हणजे पाणी कमी होण्याची वेळ निघून गेली होती. मग तो नवीन मोठा तराफाच समुद्रात हेलकावे खाऊ लागला. आता त्यावर मूर्ती चढवणं म्हणजे धोकाच. म्हणजे बघा, सगळं वेळेचं गणितच चुकलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामुळे काय झालं माहितीये? राजाची मूर्ती तब्बल 7 तास कमरेएवढ्या पाण्यात होती. विचार करा, कार्यकर्ते बिचारे प्रयत्न करत होते, पण पाण्यात राहून मूर्ती इतकी जड झाली की हायड्रॉलिकने पण उचली जायना. मग गणेश गल्लीवाले, आपले कोळी बांधव सगळे मदतीला आले. अगदी जुन्या तराफ्याचा पण विचार झाला. आणि मग तिसरा मुद्दा म्हणजे वाद. साहजिकच आहे, स्थानिक कोळी बांधव, खास करून हिराराळ वाडकर मंडळावर चांगलेच भडकले. ते म्हणाले, आम्ही वर्षानुवर्ष विसर्जन करतो, आम्हाला विचारायचं नाही, भरती ओटी बघायची नाही, थेट गुजरातचा तराफा. त्यांच्या मते यामुळेच हा सगळा घोळ झाला. म्हणजे बघा, नवीन टेक्नॉलॉजी असून सुद्धा वेळेचं नियोजन चुकलं आणि निसर्गासमोर काहीच चाललं नाही. त्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला एवढा उशीर झाला आणि वादही निर्माण झाला.